आणि मंडळी, मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करूया आजच्या मोठ्या बातमी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी फोडाफोडीच्या राजकारणावरून रंगलेलं शिंदेंची शिवसेना आणि भाजप नेत्यांमधलं नाट्य अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. या नाट्याचा दुसरा अंक आज दिल्लीत पाहायला मिळाला. कल्याण डोंबिवलीतील भाजपच्या ऑपरेशन लोटसवरून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी थेट दिल्ली गाठून भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. महाराष्ट्रातल्या पक्ष फोडाफोडीबाबत त्यांनी आपली नाराजी ही अमित शहांच्या कानावर घातली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मोठी रक्कम देऊन शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक फोडतात. शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे कल्याणमध्ये सक्रिय झाले असल्याची तक्रार शिंदेंनी शहांकडे केली अशी सूत्रांची माहिती आहे. यावेळी दोन नेत्यांमध्ये 50 मिनिटं चर्चा झाली अशी ही माहिती सूत्रांनी दिली. अमित शहा यांच्या भेटीनंतर शिंदे हे बिहारमधल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी रवाना होणार आहेत. सूत्रांनी दिलेली बातमी आपण तर पाहिली, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र नाराजीच्या सगळ्या चर्चा या फेटाळून लावल्यात. पाहूयात शिंदेंनी नेमकं काय सांगितलं. तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो. हा रडणारा नाही, लढणार आहे. आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी. त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो. ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रश्न आहेत हे इथे राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा काही विषयच नसतो. त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो, चर्चा झाली. त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे. आणि तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे, अशा प्रकारची चर्चा झाली. आणि त्यामुळे आता तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे, तो दिल्लीचा विषय नाही आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं म्हणणं काय हेही आपण ऐकलं. पण उपमुख्यमंत्री जेव्हा दिल्लीत दाखल झाले होते त्यावेळी मुंबईत